अनेक ठिकाणी अमानुष मारहाण असतील, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चॉपर, चाकू, विद्यार्थ्यांमधील एकमेकांवरती हल्ले यासारख्या अतिशय म्हणजे सामाजिक समस्या जी आहे ती एक समोर येताना दिसते. हे बघा, असे काही गुन्हेगार असतील तर त्या गुन्हेगारांना सरण्या करण्याकरता आपण पाहिलं असेल की 40गावमध्ये तर आता मागच्या काळामध्ये 3च दिवस झाले की एक प्रकारे वॉशआउट करण्यात आलं. त्याच्यामध्ये चाकूवाला असेल, पिस्तूलवाला असेल, 5,80,000ची सुद्धा रिकव्हरी करण्यात आली. म्हणजे आता पोलीस प्रशासनाने वॉशआउटचा कार्यक्रम केला. एक दिवशी तर पूर्ण जेवढ्या दारूच्या गावठी भट्ट्या आहेत ते एकाच दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये ते साफ करण्यात आल्या. मी असं म्हणणार नाही की इतक्यामध्ये सगळं होऊन जाईल, पण पोलीस प्रशासन आता त्या पद्धतीनं जशास तसं काम करण्याकरता सज्ज आहे. त्या ठिकाणी SP साहेबांनी स्वतः ती कैफियत मी त्यांना सांगितलेली आहे आणि त्यांनी जर ते केलेलं असेल ठीक आहे, त्या मुलाची चूक असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल, पण चूक केल्यानंतर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेत असेल तर निश्चितपणाने त्याला वठणीवर आणू. आज आपण पालकमंत्र्यांची भेट केली, नेमकी आपल्या चिरंजीवासोबत काय झालेलं आहे, काय घटना? माझ्या मुलाला 4 मुलांनी नेऊन नग्न करून 2 ठिकाणी मारहाण केली. पहिल्यांदाही नग्न करून मारलं, दुसऱ्यांदा आणि चीज करत व्हिडिओ व्हायरल केले. तर ही 23 एप्रिलची घटना आहे. त्याच्यानंतर मी गिरीश महाजन, SP DSP सगळ्यांना पेनड्राईव्ह थ्रू पेन केले, पर्सनली पण जाऊन भेटले. पण परवा मी कलेक्टर सरांना भेटल्यावर जी हालचाल झाली आणि जेव्हा मला इथे येऊन जे पत्रकार बंधू भेटले, म्हणजे माझं रक्षाबंधन मला वाटतं या निमित्ताने सफल होईल आणि मी ते सेलिब्रेट पण करणार आहे की यांच्यामुळे माझ्या मुलाला न्याय मिळेल. त्या दिवसापासून ह्या प्रोसेसला थोडी हालचाल चालू झाली. तर माझी एकच विनंती आहे की त्याला जर सभ्यतेने जगण्याचा आणि एक चांगला सुजाण नागरिक बनवायचं असेल तर जसं माझ्या मुलाला नग्न करून मारलं तसंच त्या मुलांसोबत झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही. बातम्यानंतर पोलिसांनी काल तुम्हाला फोन करून बोलवलं. इतक्या दिवसापासून म्हणजे 4-5 महिन्यांपासून तुम्ही फिरत होते, मदत दाखल घेतली. बातम्यानंतर पोलिसांना जागायचं म्हणतात. बातम्यानंतर त्यांना वाटलं की FIR चुकीचा घेतला, मेडिकल चुकीचा झाला. तोपर्यंत मी बोलत होती तोपर्यंत त्यांनी त्याचा काहीच पाठपुरावा घेतला नाही. मीच त्यांच्या मागे फिरत होती. आणि काल पहिल्यांदा असं झालं की सरांनी मला बोलवलं. PI सर नाही भेटले, पण वाढीव कलमसाठी त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलंय. जबाब दिलाय हा जबाब दिलाय. मंत्र्यांची त्यांनी काय सांगितलं? आज पालकमंत्र्यांमुळे तर मला अजूनच समाधान वाटलं की तुम्ही घाबरू नका, जी प्रोसेस होईल मी त्याच्यासाठी तुम्हाला मदत करेन. काय मागणी? माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलाचे कपडे काढले तसे त्यांचे काढल्याशिवाय त्यांनाही त्या क्रूरतेची गांभीर्य किंवा काय लाज असते हा प्रकार कळणार नाही. तर जशाला तशी शिक्षा दिल्याशिवाय ह्या समाजाला जे तरुण पिढी आहे ती सुधारणार नाही. कोण ही मुलं, काय नाव आहे? हे मुलं हे सौरव सोनोने, वासिफ शेख आणि सिद्धेश गणेश महाडिक आणि सागर साळुंके. पण त्या दरम्यान म्हणजे 24 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये पण पोलिसांनी सुद्धा माझ्या मुलाला मारले की छोट्याशा कारणावरून, त्या मुलांच्या याच्यावरून की चुकीचं वक्तव्य तो मुलगा करत होता आणि याला राग आला म्हणून 3 पोलिसांनी पण इतकं बेदम मारलं. तर 45 डेज माझ्या मुलाचं तोंड लॉक होतं, त्याला स्ट्रॉ सुद्धा तोंडात जात नव्हती. मला CT स्कॅन करावं लागलं. CT स्कॅनमध्ये मायनर फ्रॅक्चर सांगितलं, पण जेव्हा गव्हर्नमेंटच्या ट्रामा केअरला मेडिकल झालं ते एकदम रिपोर्ट नॉर्मल होता. मला असं म्हणायचं की तुमच्या मुलासोबत जे घेतलं पुढच्या काळात कुठल्याही मुलासोबत घडलं असं तुम्हाला वाटतंय? म्हणून नाही, तेवढ्यासाठी माझ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झालं हे तर आम्हाला समाजात राहणं, बाहेर निघणं किंवा मुलासाठी पण खूप हे होतं की आम्हाला असं वाटायचं घरात मरून जावं. पण मला एक कळलं की माझ्या मुलाला या वयात केलं, मुलींवर होतं, पण आपण पुढे गेल्याशिवाय बाकी मुलांसोबत हे होऊ नये आणि कुठेतरी त्यांना वचक बसावा. आज त्याला केलं, उद्या मला किंवा माझ्या मिस्टरांना ही प्रोसेस ते करतील, तर ती त्यांची दहशत कमी करण्यासाठीच मी पुढे गेलो. आरोपीकडनं पोलिसांना दबाव वाटतो आपल्याला म्हणून ही कारवाई जी आहे ती मला आरोपीकडनं दबाव वाटतो का पोलिसांना त्याच्यात काही गांभीर्य वाटलं नाही ह्याच्यात तर मी पण संभ्रमातच आहे, कारण प्रोसेस काहीच होत नाहीये. मी देवेंद्र फडणवीसांनाही मेल केला की आम्हाला 15 ऑगस्टला आत्मदहनाची परमिशन तरी द्या, असं नग्न करून मारहाण करून जगण्यापेक्षा तसं मेलेलं आम्हाला जास्त बेटर वाटेल. काय मिळालं का तुमचा रिप्लाय? त्यांचा रिप्लाय आला की प्रोसेससाठी पुढे पाठवलाय, पण बाकी सगळ्यांचंच प्रोसेससाठी पुढे पाठवलं. प्रोसेस ऍक्च्युअली काय आहे ते होतच नाहीये. समाधानी आहात तुम्ही आताच्या कारवाईवर? आताच्या कारवाईसाठी मी समाधानी आहे. मी सर्वात महत्वाचं म्हणजे कलेक्टर सर, पत्रकार आणि आज तर पालकमंत्री सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते.